नमस्कार. आज आपण इथे काही नात्याविषयी चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत. सोडून गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा सोबत आहेत तोपर्यंत विथ यू म्हणा. हल्ली नवीन ट्रेंड आलाय. बरेच लोक आपल्या व्हॉट्सअपच्या डीपी वरती लिहित असतात, मिस यू पप्पा, मिस यू मम्मी, मिस यू मित्रा. खरं तर या लोकांना दुसऱ्यांना सांगायचं असतं, दुसऱ्यांना दाखवायचं असतं की मी माझ्या प्रिय व्यक्तीला आज इथे मिस करतोय. हल्ली आई वडिलांचं आणि मुलांचं नातं काय, त्यांची आठवण कधी येते एकमेकाला, तर रिकामी पोटाला आईची आठवण येते आणि रिकामी खिशाला बापाची आठवण येते. म्हणून ती माणसं जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत विथ यू म्हणा, सोबत राहा, एकमेकावरती प्रेम करा, रागावू नका, एकमेकाला समजून घ्या, एकमेकाबद्दल गैरसमज करू नका, सोबत राहा. कोणीतरी सांगितलं म्हणून त्याविषयी आपलं मत तयार करू नका. आजकाल बऱ्याच कुटुंबात आपलीच लोक एकमेकाबद्दल एकमेकाला काहीही सांगत असतात आणि आपण त्या प्रिय व्यक्तीबद्दल त्यांच्या सांगण्यावरून आपलं मत तयार करतो आणि आपण नाराज होतो. मी तर म्हणेन, जोपर्यंत आपण आपल्या कानाने ऐकत नाहीत, जोपर्यंत आपण आपल्या डोळ्याने पाहत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीबद्दल आपण आपलं मत तयार करू नये. नाती ही नैसर्गिक असतात, ही स्वतःहून तोडू नका. नाती जपायला शिका, नाती स्वतःहून तोडू नका, कारण ही नाती पुन्हा मिळत नाही. आपला शेवटचा प्रवास सुद्धा त्यांच्या 4 खांद्यांवरती आहे, हे विसरू नका. बाहेरचे लोक त्या कामासाठी येत नाहीत. म्हणून नाती जपा, नाती जपायला शिका, नाती टिकवा. धन्यवाद.